माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने म्हणजेच RPFने मोठी कारवाई करत मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाडीत होणाऱ्या दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला। महिलांची एक टोळी रेल्वे गाडीमध्ये दरोड्याच्या तयारीत होती, मात्र RPF पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे। 9 महिलांना संशयित आरोपींना अटक करण्यात आलं असून मिळालेल्या माहितीनुसार कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर क्राईम प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन स्क्वॉड या पथकाने हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांनी 3 महिलांना संशयास्पद अवस्थेत फिरताना पाहिले। त्यांच्याकडे चौकशी करून रेल्वे स्थानक सोडण्यास सांगितले होते, मात्र संशयित महिलांची टोळी लातूर एक्सप्रेसमध्ये चढली होती। त्यामुळे कुर्डुवाडी RPF सोलापूर यांनी विभागाला सतर्कतेचा इशारा दिला होता। संशयित महिलांची टोळी जेऊर स्थानकावर उतरून दरोड्याच्या उद्देशाने मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढली। सतर्क असलेल्या RPFने तत्काळ कारवाई केली। सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील एस्कॉर्टिंग पथकातील हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांनी त्या माहिती देण्यात आलेल्यांना संशयित हालचालींवर लक्ष ठेवत त्यांचे फोटो आणि प्रवाशांकडून मिळालेल्या माहिती देखील देखरेख करण्यात आली। सोलापूर स्थानकावर कॉन्स्टेबल सोनम पाटील यांच्यासह RPFची विशेष टीम सज्ज होती। रेल्वे स्थानकावर पोहोचतात सर्व महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या महिला 18 ते 40 वयोगटातील असून धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली। त्या महिलांना ताब्यात घेतले असून अधिक कारवाई पोलीस करत आहेत। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।